आता तुम्ही सांगितले ना नाटकासाठी पात्र लागतात, बरोबर? मग आपल्याला पात्र इथे आता अवेलेबल असतात, ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. आता हे पहा, तुम्हाला इथे हे दिसतंय का? हे पहा, इथे हे दिसतंय का तुम्हाला? त्याला याच्या भाषेत म्हणतात स्प्राईट. म्हणजे वया आहेत का वया लिहून वया बाहेर काढून लिहा. त्याला वया पेन आहे सगळ्यांच्याकडं, त्याला काढा बाहेर. हा घ्या. 2 नंबरच्या खात्यात पेन असेल, आपलं बोही असेल आणि पेन पण असेल घरी आपलं. आता हे पहा, इथे तुम्हाला स्प्राईट दिसतोय ना, पण आता हा जर स्प्राईट आहे ना, आपल्याला जर हा स्प्राईट लागत नसेल तर इथे डस्टबिनचं चिन्ह दिसतं ना, त्याच्यावर क्लिक करायचं. झाला का? तो डिलीट झाल्यानंतर ना, इथे पहा स्प्राईटचं चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जर जो स्प्राईट आपल्याला लागत असेल त्या स्प्राईटला क्लिक करायचं. आता इथे कॅट आहे, हा जर नाही सापडली ती सर्च करायचं, समजलं ना? हा स्प्राईट आपण घेतला, पण आता मागच्या साईडला याला म्हणतात स्टेज बॅकड्रॉप. आपल्याला बॅकड्रॉप घ्यायचं ना, तर याच्यावर जायचं. इथे गेल्यानंतर हे खूप सारे बॅकड्रॉप येतात. आता आपली नाटक अशी आहे की ना, ती जी आपण कॅट घेतलेली ना, तिचा आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे, तर आपल्याला वाढदिवसाचा बॅकड्रॉप लागेल मागे, बरोबर? तर मग वाढदिवसाचा तुम्हाला दिसतो का? पहा बरं इथे. हा चालेल का? हो चालेल ना. हा वाटतो ना वाढदिवसाचा. आपण आता हा स्प्रेड उदाहरणार्थ कृष्णाचा बर्थडे मध्ये ते पार्टी ठेवलेली, बरोबर? पार्टीमध्ये त्याच्या घरी एक कॅट आहे, त्याने पाळलेली कॅट आहे. तर ती कॅट घरात माणसं येत आहे किंवा गेस्ट येत आहे, तर ती कॅट इकडे तिकडे फिरत आहे. तर त्याच्या घरात ही कॅट आहे, त्याने पाळलेली. तर त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये ती कॅट घरामध्ये कुठेही भटकत आहे. तर ही कॅट चालवण्यासाठी अगोदर मोशन्समध्ये मूव 10 स्टेप नावाचे एक कमांड आहे. मूव म्हणजे काय? मूव म्हणजे चालणे. 10 स्टेप म्हणजे 10 पाऊल चालणे. तर ती कोडिंग जर घेतली तर ती कॅट किंवा जे स्प्राईट आपण घेतलेलं आहे ते स्प्राईट 10 पाऊल चालते. हे बघा, कॅटकडे लक्ष द्या सगळ्यांनी. जाते ना पुढे. तर ती कॅट इकडून या भिंतीकडून इकडे जाण्यासाठी व इकडून वापस येते, इकडून जाते, नुसती फेरा मारते. तर एक ती इथं एकच म्हणजे 10 पाऊल चालते, तर तिला सतत फिरवायची. तर एक कंट्रोल मध्ये फॉर एव्हर नावाची एक कमांड आहे. फॉर एव्हर म्हणजे काय? सतत क्रिया करणे. तर फॉर एव्हर मध्ये जर आपण मूव 10 स्टेप ही कोड टाकला तर फॉर एव्हर म्हणजे तो सतत चालत राहील, 10 स्टेप सतत चालत राहील. तर तो डायरेक्ट घराच्या तिथं घर संपलं तरी तो डायरेक्ट घराच्या बाहेर चालला, तर त्याला या फॉर एव्हर जमतंय कंट्रोल हो जाए. उदाहरण तुला तिथे जायचं, तिथे घेऊन जायचं, दाबून धरायची, ती जिकडे ओढायची. तशी सेट रोटेशन जी कोणती कमांड ती तशी टेन स्टेप बोल. 10 स्टेप. दुसरी कोण सांगताय? तिसरी बोल 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 पाहू नको तिकडे, मागे पाहू नको. हा
If on Edge bounce. edge bounce. चौथी When हां पाचवी आपण ती कॅट सरळ जात होती ती उलटी येत होती त्याच्यासाठी कोणती कमांड घेतली होती आपण सेट रोटेशन स्टाईल लेफ्ट राईट आपण तर आता सगळं झालंय ते कर तुम्ही हा आता आपल्याला ना या स्क्रॅचचा दुसरा धडा करायचा आहे. आता आपल्याला असं करायचं आता सूर्य पाहिलेला आहे ना सगळ्यांनी सूर्याचे किरणे कशी पडतात लंबरूप पडतात परिसर आपल्याला नाही शिकलाय ना. आता समजा हा सूर्य आहे. इकडे पाय हा सूर्य आहे आणि याचे अशी किरणे पडतात पा जर काही अडथळा आला त्याला तर त्याच्या मागे त्याची सावली येते ती किरण येतात का ऊन येतं का नाही ना सावली येते त्याची तसं जे ना आपल्याला आता इथे ना एक सूर्य आता हा ही जी कॅट आहे ना आपण तिला डिलीट करायची तिला डिलीट केली काय ना इथं स्प्रेड मध्ये जाऊन आहे ना आता आपल्याला सूर्य भेटेल का भेटेल नाही भेटणार कसं काय भेटेल याच्यात तो थोडीच आहे. आपण आता याच्यात हा बॉल कसा दिसतोय तुम्हाला सूर्य वाटतोय ना आपण हा बॉल घेतला बॉल आता सूर्य जर साईड मला तू कोणत्या बाबतीत चालू साईड ती जी तुला बोलली नाही ती पुढे पट्टी नाही ती बिघायला नाही लावायला आपल्याला ही स्क्रीन लागेल ऑनलाईन